नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री गोविंद पानसरे लिखित कादंबरी शिवाजी कोण होता. प्रकरण पहिले. रयतेची कणव असलेला राजा. पुणे परगणा ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागीरदारी होती. अगदी लहान वयात दादोजी कोंडदेव यांच्या देखरेखीखाली शिवाजीने या परगण्याची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली गेली होती. हा परगणा मोगल व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता. या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत, आक्रमणे होत, शहरे व गावे भस्मसात होत, वस्त्या उजाड होत. सभासदाची बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचे वर्णन आहे. वस्त्या उजाड होऊन जंगले वाढली होती. त्यातून कोल्हे, लांडगे व इतर रानटी श्वापदे माजली होती. शेतीच्या व शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी व दादोजी कोंडदेव या मुलखाची व्यवस्था पाहू लागले. उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजीने कौलनामे देऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला घेणाऱ्यांना बी बियाणे देऊन व औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिले. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची 4-5 वर्षे महसूल सुद्धा कमी ठेवला. मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजून घेतल्या. मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्चित केला. ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व तो अंमलात आणला. दुष्काळात महसूल माफ केला. पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून, हे समजून घेऊन शिवाजी राजा वागला. उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई. वतनदाराच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा. अशी पुरातन वहिवाट होती की महालकी व गावगणना देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिरासदार, जमीनदार वगैरे असत. त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असे असे. सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत. त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदारांकडे असे. त्यामुळे सर्व रयत मिरासदारांच्या ताब्यात असे. त्याला वाटेल तसा तो रयतेकडून वसूल चोपून घेत असे. एखाद्या गावचे सरकारी देणे 200 किंवा 300 रुपये असेल तर त्या गावचे हे मिरासदार रयतेकडून 2000 किंवा 3000 रुपये वसूल उकळीत असत. अशा तऱ्हेने आपला तळीराम गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारासही फसवीत. ते आपल्या वस्तीच्या गावात हुडे, वाडे, कोट वगैरे बांधून शिपाई, प्यादे व बंदूक, तलवारी बाळगून बळावत असत. त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत. परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत. प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडावयासही तयार होत. अशा व्यवस्थेमुळे जिकडे तिकडे पुंड पाळेगारांचा सुळसुळाट झाला होता. अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीने नियंत्रण आणले. आता हे वर्णन पहा. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावे लावून तिची नोंद जमीन मापण्यासाठी काठी केली असे. ती 5 हात 5 मुठी लांब असे. एका हाताची लांबी 14 तसू असून काठीची लांबी 82 तसू असे. 20 काठ्यांचा 1 बिघा व 120 बिघ्यांचा 1 सावर असे मोजणीचे प्रमाण धरले असे. प्रत्येक बिघ्यास किती पीक व्हावे हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत. ह्या उत्पन्नाच्या 5 पक्षिमा करून 3 पक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्याने भोगाव्यात व 2 पक्षिमा सरकारला द्यावा असा करार असे. हे सरकार देणे शेतकऱ्याने धान्याच्या किंवा नगदीच्या रूपाने द्यावे असे असे. वर्षणवादी संकटसमयी शेतकऱ्यांना सढळ हाताने तगाई देत. ही तगाईची रक्कम त्यांनी 4 व 5 वर्षांच्या हप्त्यांनी फेडावी असे असे. लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रयतेस द्यावयास झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरेढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी. तिला बिजास दाना द्यावा.
व पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य व पैसा द्यावा. 2-4 वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा. ह्याप्रमाणे रयतेत कौल देऊन जमिनी इस्ताव्याने दिल्या व बहुतेक सुपीक जमीन लागवडीखाली आणली. उत्पन्नाचा अजमास पाहून रयतेवर कर बसवावा. जुलूम असा कोणावर करू नये अशी अधिकाऱ्यास सक्त ताकीद असे. वतनदार व जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली. रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले. पूर्वीच्या जमीनदारांनी व मिराजदारांनी रयतेला कोणत्याही बाबतीत काडी इतका त्रास देऊ नये. त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्यांचे प्रमाण ठरवून त्यास ते सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी मिळत जावे. त्याने ते प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये असे ठरविले. हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरीव अंश त्यांना कोणतीही जोखीम शिरी न बसता मिळत असे त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागे. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर पुरा दाब बसून रयत त्यांच्या कचाट्यातून साफ सुटली, सुखी स्वतंत्र झाली. रयतेस गुलाम करणारे ह्या देशमुख देशपांडे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे हुळे कोठ पाडून महाराजांनी जमीनदोस्त केले व त्यांनी इतप्पर असले धंदे करू नयेत. इतर रयतेसारखी साधी घरे बांधून राहावेत असा हुकूम सोडला. शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतीची अशी काळजी वाहणाऱ्या राजांसंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार? शिवाजीचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे असे का नाही वाटणार? अशा शेतकरी रयतेचा कोवळा पोरगा मग खबरदार जर वगैरे का नाही म्हणणार? रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते. राजा रयतेची एकपट काळजी करू लागला तर रयत राजाची 10 पट काळजी करते. राज्य ही आपली खाजगी मिळगत नसून जनतेची अमानत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपले आहे असे मानते. आणि त्याच्या उलट जनता बिनता कुछ नहीं, राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खाजगी दौलत आहे अशा भावनेने राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उचलून टाकते असा जगाचा इतिहास आहे. शिवाजी व स्त्रियांची अब्रू. शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहेत. कुणाच्या मनात त्यासंबंधी शंका नाही. परंतु या बाबींचे महत्त्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतले आहे असे म्हणवत नाही. स्त्रियांच्या अब्रू संबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या काळात एकूणच स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मान मरातब आणि पदव्या देत होते. अशा काळात शिवाजीचा यासंबंधीचा दृष्टिकोन मूलतःच वेगळा होता. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्यांच्या तरण्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरणवर म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचं पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या अब्रू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायलाही तयार झाली. ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदारांची सुद्धा गय न करायला न्यायावर एक जबर निष्ठा लागते. शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती.
आज ही गोरगरीब रयतेच्या लेखी सुनावर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठसूट शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हात पाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार, जितका मोठा मालदार, तितक्या लवकर त्याची सुटका होते का? अटकच होत नाही. लोकशाहीत शिवाजी आठवतो तो यामुळे, आठवावा तो यासाठी. स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरून घालून पुन्हा वर कोणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे. शिवाजी आठवावा तो यासाठी. रांझ्याच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही. अशा इतरही कथा आहेत. 1678 मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेलवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढविला. पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईंवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीनं शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही. कारण शिवाजीची भूमिका होती, स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणीही असो. कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधी गैरउद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणी ताठी आणि देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी. आणि आपली ही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते, असे उद्गार निघावेत. यासाठी चारित्र्य संपन्नता आणि सौंदर्य संबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. आजच्या बडबुंजा तथाकथित शिवभक्त वतनदारांसमोर आणि राजासमोर अशी कोणी सुंदर स्त्री आली असती तर त्याने काय उद्गार काढले असते आणि काय केले असते याची कल्पना करून पहा. म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल. लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशिष लागता कामा नये व त्रास होता कामा नये. अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्याचा अंमल करून घेतला आहे. त्या काळात हिंदू व मुसलमान, राजे रजवाडे, इनामदार यांचा लढाई जाताना जनानखाने, कुणबिनी व कलावंतिनी बरोबर नेण्याचा रिवाज होता. पर मुलखातल्या स्त्रियांना बटकिनी बनवण्याचा आणि भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता. त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेस जाताना कुणीही बटकिनी, कुणबिनी अगर कलावंतिनीस बरोबर घेऊ नये. कुणाही स्त्रीस बटकीन बनवता कामा नये. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असल्या भारतीय पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात. आणि बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जय जयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा शिवाजी आज आला तर या शिवभक्तांचे काय करील? शिवाजी व राज्यकारभाराची भाषा. भारतात भाषिक राज्य होऊन 37 वर्षे होऊन गेली. महाराष्ट्र हा एक भाषिक प्रांत होऊनही 30 वर्षे होत आली. पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीत चालतो. ज्यासाठी एक भाषिक राज्य केले तो हेतू कधी साध्य होणार आहे कुणास ठाऊक. परकीय इंग्रज साहेबाला 150 वर्षे लढून समुद्र पार घालवला, पण साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर केली नाही. अजूनही एतद्देशीय साहेब इंग्रजीतच बोलतात. चांगलं इंग्रजी बोलणं प्रतिष्ठेचं समजतात आणि ज्याला इंग्रजी येत नाही व चांगलं येत नाही त्याला गावंढळ समजतात. शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे फारसी होती. कोणतीही भाषा चांगली किंवा वाईट नसते, पण लोकांना फारशी समजत नव्हती.
साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रायतेला आपला वाटत नव्हता. काय चालतं कळत नव्हतं. शिवाजीने विचार करून राज्यभाषा कोश करायचं काम सुरू केलं. प्राकृतात कारभार सुरू केला. तो लोकांना आपला वाटू लागला. शिवाजीचं राज्य लोकांना आपलं राज्य वाटू लागलं. शिवाजी आणि रयत, रयतेचा सामान्य गोरगरीब जनतेच्या लेकी सुनांच्या अब्रूसंबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता, तसाच रयतेच्या संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वराने लुटायची वस्तू, अशी त्या काळी रीत होती. त्या काळी सारख्या लढाया होत. पायदळ व घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत असे. हे सैन्य गावाहून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होईल? उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई. वर्षभर राबून निढळाच्या घामाने पोचलेले आणि हातातोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुई सपाट होई. ज्याच्या राज्यात राहतो त्याच राजाचे सैन्य असे करीत असे. मग तक्रार कुणाकडे करणार आणि दाद कोण घेणार? स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुळत बसण्याखेरीज दुसरे काही करायला वाव नसे. असं बेगुमान वागण्याची सैन्याला मुभा होती. त्या काळात शिवाजीनं सैन्याला आदेश दिले होते की कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये. पिकाची नासाडी होता कामा नये. कल्पना करून पहा, उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक माती मोल करणारे सैन्य वर्षानुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल, त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकाचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटले असेल? रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य या संबंधी रयतेला काय वाटले असेल? हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे, आपले आहे असे रयतेला का नाही वाटणार? इतरांकडून त्या काळी नुसती पिकाची नासधूसच होत नसे तर बळजबरीही होत असे. सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला तर काय होई? सैन्यातील घोड्यांची दाना वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाई. सैन्याची सरबराही गावालाच करावी लागे आणि मग गावचा वतनदार पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांची बडदास्त ठेवी. ज्या काळात सैन्य आणि सरदार असे वागायला चटावले होते, दैवावर भरोसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती, त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दाना वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे. सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये. आणि नुसते आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो. रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणाव शिवाजीला रयतेच्या निष्ठा देऊन गेली. आज तसे सरदार नाहीत आणि तसे घोडदळही नाही, पण नवे सरदार आहेत. घोडदळ नसले तरी मोटारदळ आहे. मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे सरदार मोटारीच्या काफिल्यासह पाहणी करण्यास आणि भेट देण्यास गावोगाव मुक्कामास असतात. आज हे नवे दळ गावोगाव कसे वागते? सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का? सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून आणि कमाईतून करतात का? गाव गणाचे पाटील, कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख देऊन वस्तू खरेदी करतात का? काय करतात हे? या सर्वांच्या घरात आणि हापिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात. शिवाजी पासून हे काय शिकले? यांचा शिवाजी कोणता? खरा शिवाजी कोणता? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावण्याची शिवाजीची आज्ञा यांना सांगावी की नको?
स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो. शिवकालीन राजनीती रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आढळून येते. या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञांमधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो. रयते संबंधी प्रीती, मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्म दृष्टी या सर्वांसाठी पुढील आज्ञा पहा. छत्रपतीच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडाचे महत्त्व कितीतरी मोठे. त्याशिवाय आरमार कसे उभारणार? त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध होते. तरी सुद्धा खालील आज्ञा कशी आहे ते पहा. स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा 2 वर्षात होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखी ही भूतकाळ जतन करून वाढविली. त्यांचे दुःखास पारावार काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे. राजवाडे यांच्या 8व्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदवलेले आढळतात. चिपळूण जवळ पागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी राजे म्हणतात, जवळ पावसाळ्याकरता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे. हे लक्षात न घेता कोणी रंगनाळ्या करतील, कोणी आगाठ्या करतील, कोणी चिलीम असे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल. मग सारी पागाच बुडेल. मग घोडी तुम्ही लोकांनी मारले असे होईल. किंवा हे पहा, तुमच्या पदरी पैसा घातला आहे, लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणवावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल तर मोगल बरे असे प्रजेस होईल. रयते संबंधी ही कणाव त्या काळी कुणाही राजाने व सरंजामदाराने दाखवल्याचे आढळत नाही. राजाची रयते संबंधीची ही कणाव आगळी होती, म्हणून रयतेची राजा संबंधीची निष्ठा आगळी होती. ज्या काळात इतर राजांचे सैन्य जनतेला बटीक समजत असे, रयतेच्या संपत्तीची नासधूस व लूट करीत असे, रयतेच्या लेखी सुनांची अब्रू बेगुमानपणे लुटीत असे, अशा काळात शिवाजी महाराजांचे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागले? या सैन्यात हा बदल कशामुळे झाला? त्याचे कारण काय? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजी राजांच्या चारित्र्यात सापडणार नाही. केवळ त्यांच्या अज्ञास या बदलास कारणीभूत होत्या असे म्हणणे अपूर्ण होईल. त्यासाठी या सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतू करता लढत होते ती रचना व तो हेतूच नीट समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचे सैन्य, त्या काळातील इतर राजांचे सैन्य हे खडे सैन्य होते. लढाया करणे हाच त्यांचा व्यवसाय होता, उपजीविकेचे साधन होते. 12ही महिने ते सैन्य त्याच कामावर असे. घरादारापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई, कुटुंबापासून व शेती भातीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमानच असते. त्यांना कशाची पर्वा नसते. अशा शिपायात हळेल हप्पी प्रवृत्तीच असते. लग्न झालेले व पोरे बाळे असलेले 12 माही शिपाईगिरी करणारे रयतेची पर्वा करत नसतात. रयतेच्या संपत्तीची व अब्रूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते. शिवाजीचे सैन्य 12 माही शिपायांचे सैन्य नव्हते. काही खडे सैन्य होते, नाही असे नाही, पण बहुतेक शिपाई शेती भाती करीत, बायका मुलात राहत आणि शिपाईगिरी सुद्धा करीत. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडायचे आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेती भातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचे असा रिवाज होता. शेतीशी व कुटुंबाशी असे जिवंत व सातत्याने संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते. इतरांच्या लेखी सुनांचा आदर करण्याची असते. दुसऱ्यांची शेती व पिके पाहून त्यांना स्वतःची पिके आठवतात. दुसऱ्यांच्या लेखी सुना पाहून त्यांना स्वतःच्या लेखी सुना आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत, नासधूस व लूट करीत नाहीत, अब्रू घेत नाहीत.
शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही. सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो, कोणत्या वर्गातून येतो हे महत्त्वाचे असते. यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचे सैन्य होते. लूट करणे हाच तर त्यांचा हेतू होता. इतरांना राज्य तरी कशासाठी हवी होती? कशासाठी? लुटीसाठीच ना. मग ते लूट करणार नाही तर काय करणार? सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैन करायची हाच ज्यांचा हेतू, ते रयतेच्या अब्रूची व संपत्तीची पर्वा कशी करणार? शिवाजीच्या राज्याचा हेतू, शिवाजीच्या शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणे नव्हता, तर लूट थांबवणे हा होता. वर्षानुवर्षे केलेल्या लुटीचा, अन्यायाचा प्रतिकार करायला जे सैन्य उभे ठाकले होते ते लूट कसे करणार? अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः अन्याय करीत नसतात. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्यानं कधीही आणि कुठेही लूट केली नाही असा नाही. परमुलकात जाऊन लूट केली होती. सुरतेची लूट तर प्रसिद्ध आहे, परंतु ही लूट करताना गरज म्हणून व आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली, इतरांच्या अब्रूची नव्हे. यात आणखी एक मुद्दा आहे. इतर राजे सैनिकांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत. स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत. शिवाजी महाराजांनी सैनिकांना लुटीतला हिस्सा देण्याची रीतच रद्द केली. लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताना द्यायचा, अशी रीत वाढली. यामुळे लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात शिपायांचा हितसंबंध राहिला नाही. लूट मिळो अगर न मिळो, कमी मिळो अगर जास्त मिळो, सैनिकांना पगार मिळत असे. त्यामुळे उगाच लूट करण्याची, चैनीसाठी लूट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही. शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र्य, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा, आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षा, उत्पादक शेतकऱ्यांमधूनच केलेली सैन्याची रचना, शिपायांचा शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध, रोज पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटीचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य, यामुळे शिवाजीचे सैन्य आणि इतर राजांचे सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचं सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हतं, तर लूट थांबवायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत होतं. रयत सैन्याला सहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होतं. सामान्य जनतेसाठी राज्य चालवण्याकरता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागत. सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये. सैन्य आणि जनता हे एकमेकांना पूरक राहतील अशी रचना करावी लागते, तरच यश मिळते. आधुनिक काळात सुद्धा अशी जनता, असे सैन्य यांची उदाहरणे आहेत. व्हिएतनामचे उदाहरण हे ताजे उदाहरण. व्यापारा उद्योगास संरक्षण. आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर बसवून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचे धोरण सर्व आधुनिक देश वापरीत आले आहेत. परंतु सरंजामशाहीच्या मध्ययुगात सुद्धा शिवाजी महाराजांनी असा कर बसवून देशी व्यापारास व उद्योगास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते असे दिसते. 6 डिसेंबर 1671 रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात महाराज लिहितात, संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे, ऐसा जकातीचा तह देणे. जरी जबरी जकातीचा तह नेदा, मुलाहिजा कराल म्हणजे कुल उद्मी खळक बारदेशाकडे ओढेल. आपली कुळ बंदरे पडतील, ऐसी गोष्ट आहे. तरी रोखा पावेल तेच घटिकेस कुळ घाटी जकाती जबर करणे. महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वंकष दृष्टीचा हा आणखी एक पैलू आहे. स्वराज्यातील शेतीबरोबरच व्यापार उद्यमांचीही काळजी महाराज घेत असत. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात डच व्यापारी व्यापार करीत होते. त्यांनी व्यापारास परवानगी मागितली, ती महाराजांनी दिली, परंतु काही बंधने लादली. त्यात जकातीचे एक बंधन आहे. शिवाजी महाराजांनी डच कंपनीला 24 ऑगस्ट 1677 रोजी कौलनामा दिला.
त्यात म्हटले आहे, जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे. डचांना कुडाल्लोर येथे मालावर 2.5% जकात भरावी लागेल. सर्व आयात व निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाची पार्सल तपासणीसाठी उघडणार नाहीत. हवालदार व इतर अधिकारी यांना योग्य तो भाव कर दिल्याशिवाय कंपनीचा माल घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. गुलामांच्या व्यापारास बंदी. वर उल्लेखलेल्या कौलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्त्वाचे व आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले एक कलम आहे. ते असे, मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री व पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास परवानगी होती. परंतु आता माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची व पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी व विक्री करण्यास संमती नाही. जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळले पाहिजे. ज्या काळात गुलामांचाही व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता, स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबरीने नेले जात होते, अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करीत होते. सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यावयाची, हे शिवाजी महाराजांच्या राज्याचे धोरण होते. धन्यवाद. उर्वरित पुस्तक पुढील भागामध्ये. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.